तर सध्या आपण आहोत मुंबईच्या उंच ठिकाणी. मुंबईचे दक्षिण मुंबईचं सगळ्यात उंच टोक जर बोलून आपण तर ते हे इथे आहे. तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये मुंबईला जेव्हा आलेलो तेव्हा आपण गेलेलो गिरगाव चौपाटीमध्ये. आता गिरगाव चौपाटीच्या पुढे काय, कुठे जाता येईल, असं कुठलं ठिकाणी जे आपल्याला एक्सप्लोअर करता येईल. तर आपण आहोत सध्या कमला नेहरू पार्कमध्ये. चला आपण एक एक जागा एक्सप्लोअर करूया एक एक करून. तर इकडे येण्यासाठी ना आपल्याला 103, 105, 106, 108 आणि 105A ह्या बसेस भेटतील. आणि रिटर्न जाताना त्या साईडला सेम बसेस लागतील. तर हे आहे कमला नेहरू पार्क आणि हँगिंग गार्डन हे इकडे समोर आहे, जे सध्या बंद आहे, त्यामुळे आपण फक्त इथे जाऊया. सो हा मेन एंट्रन्स आहे. जसे आपण आतमध्ये येतो तर आपल्याला सगळीकडे दिसते लाल माती. आणि हे इथून गार्डन स्टार्ट होतं. तर हे पूर्ण आहे ना वेलीने सजलेले असेल पावसाळ्यामध्ये, काय हिरवगार असेल. आता सर्व सुकलंय, काही ठिकाणी आहेत फुलं, पण बहुतेक सगळं सुकलंय. आम्हाला भेटलेला आहे टायगर. पार्क मध्ये टायगर आलेला आहे. तर या साईडला आहेत ना पिवळी आणि केशरी रंगाचे गोंडे आहेत. मस्त जागा घेतली आणि तिथे गोंड्याची लागवड केलेली आहे. ह्या साईडला ही कशी केशरी फुले आहेत, किती सुंदर आहेत. गुलाबी आहेत, पिवळी, आणि हे कागदी फुलं. ती तिथे आहे तुळस. चला तिथे जाऊ. इथे कृष्ण तुळस आहेत. कृष्ण तुळस आहे पूर्ण. ओके, हे मध्ये पण मस्त बनवलंय. फुलं कुठले समजत नाही. तर या इथे आहेत ना गोंडे आहेत, नंतर शेवंतीची फुलं आहेत, कागदी फुलं आहेत आणि भरपूर वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत. तर ह्या इथे आपण पाहू शकतो खताचा खड्डा. आणि इथे काय काय केलंय बघा. जो पाळा पाचवला जातो ना तो इथे साठवला जातो आणि त्यापासून कंपोस्ट खत तयार केलं जातं. आणि तेच खत पुन्हा झाडांना दिलं जातं. तर हा इथे ना सुरमाड आहे. सुरमाड आहे म्हणजे इथे कांडीचोर नक्की असेल. घार बघा, बापरे. काय सुंदर सुंदर फुलं आहेत. पिवळी, लाल, जांभळी पण आहेत, सोबतच सफेद. म्हणजे जे कलर आपण नॉर्मली बोलू पण शकत नाही असं कलरची फुलं आहेत. आता या साईडला पण बघू शकतो पिवळी आहेत. सेम तिथे बघितली ऑरेंज आहेत. अजून बघू एक्सप्लोर करून, म्हणजे अजून काय काय नवीन फुलं दिसतील ते बघितलं.
पिलर ऑफ फ्रेंडशिप. सो हे जे पिलर ऑफ फ्रेंडशिप आहे ना, ह्याच्यावर एवढं मस्त एक मेसेज दिला आहे. तो पहिले तर हे जे बनवले ज्यांनी, त्यांचं नाव आहे ग्रीन गार्डन ग्रुप. आणि त्यांनी ना त्यांच्या एक मित्र जे लेट परिमल शहा त्यांच्या मेमरीमध्ये बनवलं आहे. सो पिलर ऑफ फ्रेंडशिप. आणि त्यासोबत ह्या साईडला ना त्यांनी एवढं मस्त दॅट फ्रेंडशिप आणि हेल्थ रिलेटेड असं मस्त मेसेज दिला आहे. लाईक एक्सपिरियन्स कन्फर्म दॅट फ्रेंड्स हू रेग्युलरली मीट अँड वॉक इन द गार्डन हॅव रिमेन हेल्दी अँड फिट फॉर द डे. सो म्हणजे ह्यांचं ऑब्वियसली अवेअरनेस स्प्रेड करायचं हेच आहे की हे फ्रेंडशिप पण निभा आणि हेल्दी पण राहा. सो आणि ह्याच्या बाजूला एवढी मस्त ग्रीनरी, फुल ह्यांनी ग्रीनरी, रिझर्वॉयर्स, पूर्ण फ्लावर्स सगळं एकदम असं मेंटेन केलं आहे ना ह्या गार्डनमध्ये. तुम्ही खरंच नक्कीच एकदा येऊन भेट देऊ शकता. आणि हेच नाही, हे बघा ॲनिमल्सच्या रूपामध्ये पण हे प्लांट्स असे डिझाईन्स केलेले आहेत. आणि ह्याच्या बाजूला ना एक मस्त अशी अजून एक इन्फॉर्मेशन हे आहे की हे म्युन्सिपल वॉटर्सचं आहे. आणि हे ना लेट सर फिरोजशाह मेहता ह्यांच्या नावावर ठेवलं आहे कारण आहे ना हे सगळ्यात पहिले जे आहे गार्डन 1880मध्ये बनलं होतं. बट नंतर ना 1921मध्ये बघा 1921ला ह्याला एक्सटेंड करून ह्याच्यामध्ये ना तुम्ही आता 30 मिलियन गॅलन्स ऑफ वॉटर हे करू शकतो. सो त्याच्यामुळे हे जे गार्डन आता आहे हे लेट सर फिरोजशाह मेहता ह्यांच्या नावावर आहे. सो ह्याच्या पुढे खरंच हे लोकांनी एवढं चांगलं मेंटेन ठेवलं आहे ना. आणि मेंटेन ठेवल्यानंतर एवढं मस्त तर दिसायलाच पाहिजे. आणि हा आहे तुमचा वाताड्या द एक्सप्लोरर. हॅलो बोल. दिसत नाहीये, जरा कॅप काढशील का? ओ चला मग पुढे अजून एक्सप्लोर करायला. हा गार्डन सिरियसली एवढा मोठा आहे, संपता संपे ना है ना. पण फोटोशूटसाठी आणि व्हिडिओज जर तुम्हाला रील्स इंस्टाग्रामसाठी बनवण्यासाठी खूप आहे. फक्त एक काळजी घ्यायची की कचरा नाही करायचा कुठे. हे बघा अजून एक तर हे गार्डन आहे ना खरंच खूप सुंदर आहे. पण एक्सप्लोर करायला भरपूर टाइम घेत आहे आणि भरपूर ऊन आहे. त्यामुळे जितकं पटापट होत आहे तितकं पटापट घ्यायचा आम्ही प्रयत्न करतोय. पण फोटोशूटच्या नादामध्ये टाइम लागतो. इथे आहे ना ठिकठिकाणी सावली भरपूर आहे आणि बेंचेस पण भरपूर आहे जिथे आपण विश्रांती घेऊ शकतो. आणि भरपूर लोक सुद्धा आलेले आहेत. आता भर दुपारी वाजलेत 2:35 झालेत तरी लोक येत आहेत. आणि वारा समुद्राजवळ आहे, खारी वारा येत आहे, तेवढंच गारठा सुद्धा आहे. आता ही कशाला थांबली. तर इथे आहे ना असे म्हणजे प्राण्यांच्या शेपमध्ये आहेत ना कटिंग केलेले झुडपं आहेत, छोटी छोटी मोठी मोठी. पण हा कसला आहे ओळखतं कामा नाही, ओळखायलाच येत नाही. हत्तीसारखा दिसतोय पण एकदम शार्प कट केलंय ना. जिराफ आहे पक्का. सोंड पण असू शकते. तेच ना समजतच नाही नक्की काय. हा ओके. माझ्या मते ह्या साईडचा भाग आहे ना इथे संपलाय. आता आपण त्या साईडचा भाग तिकडे एक्सप्लोर करू. आम्ही आहे ना तो तिथून एंट्रन्स आहे ना तिथून चालत तसे फिरत 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 पुन्हा सेंटरला येऊन इथे आलोय. आता ह्या साईडने त्या साईडला जाऊ.
तर मे बी काही महिन्यानंतर आपल्याला आहे ना इथे हनुमानाच्या वेली दिसतील, हनुमानाच्या शेपमध्ये वेली दिसतील. त्यांनी एक स्ट्रक्चर तर बनवलंय पण टाइम जाईल. आत्ताच्या वेली वरती चढतायत, टाइम जाईल. नक्कीच मी पुढच्या वर्षी तरी भेटेल बघायला. यथो धर्म असतो तो जय. सो आपण आहे ना त्या समोरच्या गेटने आत आलेलो आणि आता आपण या साईडच्या गेटने बाहेर जातोय आणि जाणार आहोत हँगिंग गार्डन. सो आपण त्या साईडच्या गार्डन मध्ये होतो आणि आता आपण या साईडने जाणार आहोत. मस्त बसण्यासाठी जागा आहे. इथे काही पक्ष्यांची चित्र लावलेली. सो फायनली आपल्याला जिथे जायचं होतं तिथे येऊन पोचलेलो आहोत. तर चला बघूया ती वस्तू. सो हिच्या म्हातारीचा बूट हरवलेला, तो आम्हाला सापडलेला. सो आहे तो बूट जो हिच्या म्हातारीचा हरवलेला. अट्रॅक्शन पॉइंट. तर या घनदाट जंगलात आहे ना फणसाचं झाड आहे आणि हे अरण्य बघा कसलं मोठं आहे. आणि ह्याच्या समोरच दिसतोय अरबी समुद्र आणि द क्वीन्स नेकलेस. तो तिकडे आहे नरिमन पॉइंट आणि त्याच्या पलीकडे आहोत आपण. तर ह्या उद्यानात आहे ना एक खास पॉइंट म्हणजे हा बनवलेला वॉकिंग पॉइंट, वॉकिंग पाथ. काय सुंदर बनवलाय. सो इथे आपण पिकनिक साठी येऊ शकतो. एक शॉर्ट टर्म पिकनिक असेल तर. जसे ती लोक तिथे बसली आहेत पिकनिक साठी, एन्जॉयमेंट करतायत. काही फूड आणले ते खात आहेत. फोटोज क्लिक करू शकतो, जसे इथे फोटो क्लिक चालू आहे. आणि इथे वरती म्हातारीच्या पोटात फक्त लहान पोरांना एंट्री आहे, त्यामुळे मोठ्यांना एंट्री नाही. जर कोण कोण आलं असेल ना पहिले लहान असताना आणि इथे येऊन मस्त सिनेरी एन्जॉय केली असेल ना, तर नक्की कमेंट करून सांगा मला. कारण की मी लहानपणी कधी आलेलो आठवत नाही मला, पण एकदा आलेलो आहे नक्की. वरती बुटामध्ये सुद्धा जाऊन आलो. तर गार्डनच्या मधोमध आहे ना हा अशोक स्तंभ आहे, 4 सिंह असलेला. त्याच्या भोवताली कागदी फुलं. आम्ही याला कागदी फुलं बोलतो. तुम्ही काय बोलता नक्की कमेंट करून सांगा मला.
सो आपण आहे ना म्हातारे जे बूट आहे ना तिथे होतो, तिथून चालत 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 तिथला व्ह्यू पॉईंट कव्हर केला आणि आता आपण थोडा पुढे आलो की घड्याळ आहे आणि घड्याळाच्या खाली बसण्यासाठी केलं आहे, त्याच्या समोर हा एक व्ह्यू पॉईंट आहे. इथून लिटरली आपल्याला आहे ना जो वानखेडे स्टेडियम आहे ना त्याच्या ज्या लाईट्स आहेत त्या दिसतात, त्याचा नरिमन पॉईंट पूर्ण दिसतो. सोबतच त्या साईडला असलेला एअर इंडियाची बिल्डिंग ती दिसते. आणि तो पाथवे आणि या दगडी बघा कसल्या मोठ्या मोठ्या आहेत आणि या दगडींवरती हे उद्यान आहे पूर्ण. आणि ही बाई दमली. तर या झाडावरती आहे ना एक घारीचं घरटं आहे. हे कसलं फळ आहे, हे कसं आहे बघा ना, विचित्र. तो साईडने अशी फिरत फिरत आलेलो आहोत आणि आता येऊन पोहोचलेलो आपण लहान मुलांच्या खेळण्याच्या जागी. तर इथे स्लाइड्स आहेत, सीसॉ आहेत, नंतर मग ते काय झुला, घसरगुंडी, हे व्यायामचं काय आहे आणि गोल गोल फिरणारी रिंग आहे. सोबत या साईडला सुद्धा आहे, हे लहानपेक्षा लहान मुलांसाठी आहे. लहान मुलांसाठी बेस्ट जागा आहे. तर संध्याकाळ झालेली आहे, गोल्डन आवर चालू होईल, तर एक मस्त व्ह्यू वाईब तयार झालेली आहे. चाफ्याचं झाड मध्ये आहे, चाफा सुद्धा आहे त्याच्यावर आणि हे इथे मध्येच कमळ आहे. तर आजचा हा कमला नेहरू उद्यानाचा ब्लॉग आज मी इथेच एंड करतो. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल, याची दिलेली इन्फॉर्मेशन जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नाही आवडले असेल तर डिसलाईक करा.